शिळा नाही. जो तुम्ही सकाळी जेवढं तुम्ही लिमिटेड बनवायचं आणि लिमिटेडच विकण्यामध्ये जी मजा आहे ती दुसरं कुठल्या ह्याच्यामध्ये नाही. बटाटा शिजण्यापासून चुलीवर सगळं चुलीवर. ओके. तर मित्रांनो बघू शकता हा भट्टी वडा का बोलला जातो याला, याचं जेवढं मटेरियल आहे ते चुलीवरती बनलं जातं. मित्रांनो तुम्ही मुंबईमध्ये भरपूर टाईपचे असे वडापाव खाल्ला असाल, तुम्ही तंदुरी वडापाव खाल्ला असाल, वेगवेगळ्या टाईपचे वडापाव आता निघालेले आहेत. पण 1955 पासून शिवडीमध्ये इथे एक वेगळ्या टाईपचा वडापाव बनवला जातो, तो म्हणजे चुलीवरती बनवला जातो आणि तोच वडापाव आपण आज एक्सप्लोअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या वडापावची खासियत, या वडापावची चव आणि या वडापावचा इतिहास समजणार आहे. तर ही व्हिडिओ पूर्ण पहा. आज आपण आलेलो आहे विठ्ठल वडेवाले यांच्याकडे. शिवडीमध्ये कोलीवाडा या जागेवरती हा वडापाव भेटतो आणि हा वडापाव कसा बनवला जातो आणि हा एवढा खास काय आहे आणि हा भट्टीवाला वडापाव का बोलला जातो, तर हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तुम्ही कधी ह्या वडापावला व्हिजिट केला असाल, खाल्ला असाल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि आमचा एक्सपिरियन्स लोकांना शेअर करा. आणि यापूर्वी वडापाव बघण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत वनलॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो आता आपण हा जो वडापाव आहे भट्टी वडापाव, तो आता आपण टेस्ट करणार आहे. आपल्याला दादानी वडापाव बनवून दिलेला आहे. वडापावमध्ये भरपूर साधेपण आहे, पण जो टेक्स्चरवरती दिसतोय वडाचा तो एकदम उत्तम प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक मिरची दिलेली आहे आणि ही भजी दिलेली आहे. आता हा जो वडापाव आहे त्याची खासियत हीच आहे, याच्यामध्ये हे 3 गोष्टी भेटतात आणि तो भट्टीवरती बनवला जातो. तर आम्ही टेस्ट करून बघतो, तुम्हाला सांगतो कशा प्रकारे बनलेला हा वडापाव. वड्यामध्ये जी भाजी आहे ती उत्तम प्रकारे शिजलेली आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता या तिन्ही गोष्टीचं एकसाथ चव येते, त्याबरोबर ह्या पावाचा फ्लेवर. तर पूर्ण वडापाव एकदम उत्तम प्रकारे लागतो आहे आणि बघू शकता जो ऑथेंटिक चव असते वड्याची ती पण येते, बरोबर ह्या भजीची चव आणि ही जी मिरची दिलेली एक्स्ट्रा. तर हे वेगळं काय टाकायची गरज नाही त्यांना, हे तिन्ही गोष्टी ते देतात एकत्र. त्यामुळे या वडापावाची जी खासियत आहे ती वेगळी आहे आणि त्याचा जो इतिहास आहे आपण जाणून घेणार आहे दादांबरोबर आता पुढे. वड्याची चव तर एकदम उत्कृष्ट आहे. नक्की या इथे आणि ह्या वड्याला तुम्ही अजूनपर्यंत खाल्ला नसेल तर मुंबईमध्ये तुम्ही कधी वडापाव खायचा तुम्हाला मन असेल तर हा वडापाव नक्की येऊन तुम्ही ट्राय करा. मित्रांनो आता आपल्याबरोबर कुणाल शिंदे आहेत. ते या वडापावचे ओनर म्हणजे या वडापाव चालवतात इथे आणि त्यांची ही 3री पिढी आहे. त्यांच्या आजोबांनी हा व्यवसाय चालू केलेला इथे. त्यांनाच आपण विचारणार आहे ह्या वडापावबद्दल आणि हा वडापाव एवढा काय खास आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे ते सर्व करतात आणि कशा प्रकारे हा त्यांचा धंदा दिवसभर चालतो. तर हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. आम्हाला थोडं या वडापावबद्दल सांगू शकता, कशा प्रकारे तुम्ही हा वडापाव बनवता आणि कशा प्रकारे त्याला तुम्ही सर्व करता लोकांना आणि ह्याचा जो इतिहास आहे जो आम्ही बघितला 1955 पासून हा वडापाव स्टार्ट केला, तर याबद्दल थोडी माहिती देऊ शकता? आता हा आपला वडा आहे. ॲक्च्युली तुम्ही कुठेही गेला तर वडापाव आपल्याला दिसतो मोठा, तर ते भूक वडापावने भूक मिटते असं मिटते भूक. पण आपल्याकडे जो वडापाव भेटतो त्या वडापाव बघू शकता तुम्ही, त्याचे थिकनेस बघू शकता. आपण ह्याच्यामध्ये सोडा हा प्रकारच नाही,
बरोबर आहे. फक्त सोडा जरी असला तरी नॉर्मल सगळीकडे पावांमध्ये तर सोडा असतोच. तर आपल्याकडे सोडा नसला, जेवढी साईज वड्याची आहे तेवढाच तो आपल्याकडे भेटणार तुम्हाला. लेअर पण त्याच्यात बेसन वगैरे सगळं व्यवस्थित भेटणार. त्यात आता ही दालवडा आहे. हा दालवडा आहे एक कांद्याची भजी टाईप दालवडा असतो, जो नॉर्मल चण्याची डाळ वगैरे बनवलेला असतो. आणि आपल्याकडे चटणी, हिरवी चटणी आणि एक लाल चटणी आणि आपली बेसन आहे. नॉर्मल वडापावसोबत लोक बोलतात आम्हाला छोटी मिरची हवी आहे, फ्रायवाली पाहिजे, पण आमच्याकडे ती बेसनमध्ये तळलेली मिरची भेटते. म्हणजे हा पूर्ण तुम्ही एक कॉम्बो कॉम्बो एक आमच्याकडे वडापाव हा असाच विकला जातो. असाच विकला हा, पहिल्यापासून फक्त असाच पहिल्यापासून असाच हा वडापाव आम्ही देतो, वडा दालवडा वगैरे. बघा मित्रांनो, हा जो वडापाव आहे तो असा काय वेगळा काय वडापाव हे नाही, आणि जो त्यांची ऑथेंटिक चव ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय असे कुठला सोडा वगैरे मारलेला नाही, तर तो तुम्हाला हा जास्त हानिकारक पण नाही. आणि त्याच्यामध्ये जी चव येते त्या तिन्ही फ्लेवर मिळून त्याच्यामध्ये जो भजी टाकलेली आहे, जी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे ही चव पूर्ण बिल्ड होते. तर ही त्याची खासियत आहे. मला वडापाव कसा असला पाहिजे की आहे ना, जो आज बनवलेला जो आपला स्टॉक आहे तो संपूर्णच जायचा असतो, किंवा तुम्ही लिमिटेड बनवा पण दुसऱ्या दिवशी आम्ही ते यूजच नाही करत. म्हणजे बटाटा शिळा नाही. जो तुम्ही सकाळी जेवढं तुम्ही लिमिटेड बनवायचं आणि लिमिटेडच विकण्यामध्ये जी मजा आहे तर ती दुसरं कुठल्या याच्यामध्ये नाही. तेवढं जेवढं आहे तेवढं विकायचं आणि तेवढं बंद करायचं. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे हे काळजी घेतात. शिळा असं काय विकत नाही, आणि जो जेवढा लिमिटेड स्टॉक बनवतात तेवढाच तो विकतात. आणि त्यांच्याकडे ऑब्व्हियसली त्याचा पूर्ण स्टॅटिस्टिक्स आहे, हे एवढ्या वर्षापासून काम करतात, तेवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे, तो कामाला येतो. आणि हा एकदम एकदम ताजा वडापाव तुम्हाला खायचा आहे तर नक्की ते विठ्ठल वडेवाले यांना व्हिजिट करा. बघू शकता कशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे हा वडापाव बनवतायत. मित्रांनो, आता आपण स्वतः वडापाव खाऊन झालेला आहे. आता आपल्याबरोबर काही लोक इथे वडापाव खायला आलेत. ते म्हणजे भरपूर दिवसापासून येतात, इथले स्थानिक आहेत. तर ते आपल्याला सांगणार आहे हा वडापावचा रिव्ह्यू आणि कशा प्रकारे त्यांना चव आवडते ह्या वडापावची. तर दादा, तुमचं नाव काय? प्रथमेश कोळी. तुम्ही हा वडापाव कधीपासून खाताय? आम्ही लहानपणापासूनच खातोय. आम्ही इकडचेच स्थायिक आहेत. तर प्रथमेश, आता कसा वाटतो तुम्हाला हा वडापाव? आणि मुंबईमध्ये ऑब्व्हियसली मुंबईमध्ये वडापाव म्हणजे एक बोलतात ना की एक स्टेपल फूड झालं. येऊन खातात आणि स्वस्तामध्ये भेटतात. तर हा वडापाव आणि बाकीचे वडापाव याच्यामध्ये काय फरक वाटतो? मुळात आम्ही बघायला गेलो तर बाकीचे बाहेरचे वडापाव मुळात खातच नाही. ऑब्व्हियसली नाही खात हा, कारण ही टेस्ट ही वेगळीच आहे. आणि बोलतात ना की वडापाव की बाहेरचे असा आहे, इकडचा असा आहे, तिकडचा असा. आम्ही इकडचंच खात आलो, इकडचंच खातो. आणि कधीतरी नाश्त्याला वगैरे बोलतो, पण आम्ही असंच भूक लागली त्याच्यासाठी पण हेच खातो आम्ही. आता तुम्ही लहानपणापासून खाता वडापाव, तर याच्यामध्ये तुम्हाला तेच विचारतोय, याच्यामध्ये काय खासियत वाटेल? कारण की आम्ही स्वतः खाल्ला, जेव्हा मी आता आज पहिल्यांदा खाल्ला हा वडापाव, त्याच्यामध्ये यांचा जो कॉम्बो जो बनवतात त्याच्यामुळे ती चव येते. ते जो एकदम ताजा वडापाव आहे ना, चुलीवरचा जो फील येतो वडापावला, त्यामुळे तो वडापावची पुन्हा चव चेंज होते तशी. तर हा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटतो? कसं आहे, आम्ही ते आलो की आम्ही बोलत नाही वडापाव द्या, आम्ही बोलतो एक डबल दे बोललं की दालवडा, वडा आणि पाव आणि मिरची, हे पूर्ण कॉम्बो आहे याचा. बाकी ठिकाणी म्हणजे बोलायची एक स्टाईल आहे की म्हणजे तुम्हाला डबल दे बोललं की हे म्हणजे वडापाव बोलले की ते नुसतं वडापाव द्यायचे आधी. आम्ही डबल बोलतो कारण लहानपणापासून आम्हाला सवयच झालेली आहे की वडापाव नाही डबल दे असं. थँक्यू दादा. आपण अजून इथे वडापाव खात आहेत, त्यांना विचारू. काका आहेत आपल्या बरोबर. काका, तुमचं नाव काय? माझं नाव अनिल. अनिल, तुम्ही हा वडापाव कधीपासून खाताय? मी जवळ 20 ते 25 25 वर्षापासून खाताय. आता यांची तिसरी पिढी आहे, तर तुम्ही ऑगस्टच्या पिढ्यांना पण बघितलं हो, यांच्या वडिलांना पाहिजे. वडिलांपासून बघितलं, आणि हा असा सेटअप सेटअप असा आहे, चांगला आहे. चुलीवरचा वडापाव आहे, त्याच्यात सोडा बिडा काही मिक्स नसतो. इतर चवीपेक्षा हा खूप छान आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बाहेर वडापाव तर खाल्लाच असेल, पण मुंबईमध्ये आजूबाजूला बाहेर कधी फिरला असला तरी तुम्ही वडापाव आले नाही, हा वडापाव त्या वडापाव काय फरक वाटतं तुम्हाला? हा वडापाव इथं सोडा वापरत नाही. बाहेर त्याच्यामध्ये सोडा आणि ती गॅस वगैरे केल्यामुळे ना त्याची चव आरोग्यासाठी तो घातक नसतो. आणि हा वडापाव ते एकदम छान बोलतात ते ताजा बनवतात, चुलीवर नेहमी ताजा बनवतात. इथे शिळे काही विकले जात नाही. थँक्यू. खेळासाठी नाही तर लहानपणी ना सांगू तुला कारण लहानपणी ना इथे उभं राहायला जागा नसायची. ओके. म्हणजे लिटरली अर्धा तास वाट बघायला लागायची कधी बाहेर येतंय आणि मिळतंय ह्याच्यासाठी. ह्यांचं घर मेन मूळ घर आहे आतमधलं आणि आमचं घर हे बाजूबाजूला जवळच आहे. हो. अगदी लहानपणापासून यांच्याकडे तर समोर आपला कसा पहिला नळ असायचा,
ह्यांच्या समोरच नळ असायचं, तर आमच्या घरचे पाणी भरायला यांच्या इकडेच जायचे. तुम्ही स्थानिक एकदम हे थांबतात म्हणून यांचे काका वगैरे फॅमिली तर एवढे आमच्या इथे वडा जरी जो बटाटा शिजायचा ना तो पण चुलीवरच शिजायचा. हा ओके चुलीवरच भाजी, हा. आत्माची जी भाजी बनवली नाही बटाटा शिजण्यापासून चुलीवर सगळं चुलीवर. सगळं चुलीवरच. ओके. तर मित्रांनो बघू शकता हा भट्टी वडा का बोलला जातो याला, याचं जेवढं मटेरियल आहे ते चुलीवरती बनलं जातं आणि जो वडापाव बनला जातो तो तळला जातो, तो पण बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता भट्टीवरती बनला जातो. त्यामुळे हा भट्टी वडापाव भरपूर फेमस आहे. मुंबईमध्ये तुम्ही असाल, या शिवडी साईडला कधी असाल तर नक्की इथे या. वडापाव लवर असाल तर ही व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही वनलॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर दादा आम्हाला जरा सांगू शकता हा वडापाव तुम्ही कितीला विकता आणि किती दिवस तुम्ही हा वडापावची सर्व्हिस चालू ठेवता, आणि तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, समजा हा वडापावची चव त्यांना घ्यायची, इथे यायचं असेल, त्यांना वडापाव पाहिजे असेल तर तो तुमचा नंबर पण आम्हाला जरा सांगा. आता हा वडापाव ॲक्च्युली डबल जो दादा बोलला तो डबल वडापाव, तर तो वडा दाल वडा असल्यामुळे आपण जो ॲक्च्युली वडापाव तर आपल्याकडे बघायला गेलं तर फक्त वडापाव तसाच भेटतो डबलमध्ये, तो 20 रुपयाला आपल्याकडे वडापाव. आणि हा combo कॉम्बो जो असतो ॲक्च्युली सगळे कॉम्बोज खातात. तर जे आपले लोकल लोक असतात त्यांना ज्यांना माहिती आहे की सिंगल वडापाव तो 15 रुपयाला आपल्याकडे भेटतो, बाकी दाल वडा असेल तर 20 रुपयाला वडापाव भेटतो. आणि कॉन्टॅक्ट जर करायचा असेल तुम्हाला तर मग एक नंबर आहे 9987 463602. हा कॉन्टॅक्ट तुम्हाला करू शकता जी हो बोलली. हो. आणि हा वडापाव किती दिवस चालू असतो आठवड्यातनं? आठवड्यातून 6 दिवस चालू असतो. संडे रेग्युलर संडे बंद असतो. एव्हरी संडे बंद असतो. ओके. आणि संध्याकाळी सकाळी 7:30 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 8:30 पावणे 9 लास्ट. चालेल, धन्यवाद. मित्रांनो कसा वाटला हा वडापाव? हा भट्टीवरचा खास वडापाव जो मुंबईमध्ये भेटतो, त्यांचा जो इतिहास आपण जाणून घेतला, त्याची चव आपण जाणून घेतली आणि इथल्या लोकांना आपण संवाद साधला, त्या लोकांना समजून घेतलं ह्या वडापावचं महत्त्व. तर ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला इथे यायचं असेल तर हा जो वडापावचं लोकेशन आहे ते शिवडी स्टेशनपासून हार्डली 4 मिनटावरती आहे. तुम्ही शिवडी फाटक क्रॉस करून आलात तर इथनं फक्त वॉकेबल 2 मिनटामध्ये तुम्ही इथे पोहोचू शकता. तुम्हाला हा वडापाव खायचा असेल आणि तुम्ही कधी खाल्ला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ ज्या फूडबद्दल आहेत, ज्या निसर्गाबद्दल आहेत आणि ज्या संस्कृतीबद्दल आहेत त्या व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की आमच्या वनलॉगला सबस्क्राईब करा. तोपर्यंत गाईज टेक केअर, सी यू नेक्स्ट व्लॉग.